रात्रीच्या मी हे सगळं करून ठेवते, कारण की सकाळी जायचं आहे पोरांना शाळेत. तर आता मी तयारी केली ना की सकाळी पटपट काम होऊन जाईल आणि डब्याला देवायला चांगलं वाटते. तर मी इडलीचं पीठ ते दळून घेतलं, भिजून घेतलं सकाळीच आणि नंतर मी त्याला हे केलं, पिसून घेतलं. नंतर आज सगळ्यांनी सांगितलं टिफिनमध्ये आम्हाला उत्तप्पम पाहिजे. तर उत्तप्पम बनवायला लागली मी की ओनियन, टमॅटो, कोथिंबीर सगळे ना मी वेगळं वेगळं कापून ठेवलं आणि त्याला मोठं असं तव्यावर टाकलं आणि त्याच्यावरती बघा मी ओनियन टाकते, फिर टमॅटो टाकलं, फिर कोथिंबीर टाकलं. मग दिसायला पण छान दिसते नाही का, आणि खायला पण एक खाल्लं ना की पोट भरून जातो. नॉर्मल डोसा खाल्ला ना की पोट एवढं नाही भरत, कारण की पातळ राहतो ना. नंतर त्याच्यावर घी टाकलं, मस्त शिकून घेतलं आणि पोरांना डब्यात दिलं. पोरे सगळे गेले माझे आणि इथे डब्बा घेऊन बसली मी, ब्रश वगैरे करून टाकलं आणि इथे बघा मी उत्तप्पम मी पण स्टार्ट केलं नाश्ता करायला. एवढं चांगलं झालं होतं आणि चटणी, नारळची चटणी केली होती, खूपच छान. आता तयार झाली आहे बघा आणि पर्स पण घेतलं. आता चालली आहे मी एक नवीन काम करायला, तुम्हाला दाखवणार तर नवीन काम लवकरच दाखवणार. आता नवरा तयार व्हायला गेला, आता ऑफिसवरून आला, पण त्याचा फोन चालू आहे, आवाज पण तुम्हाला येणार आहे. आणि पोरगी दुपारपासून नाही खाल्लं, झोपली, आता खायला बसली. काय सांगायचं, काय पोरांना सांगायचं, एवढा सांगून मी दमून गेली. माझ्या बॉडी चुसून गेला पुरा. काय सांगायचं, गळून गेलं. आता त्याला सांगते छोटीला की जा त्यांना कुत्र्यांना थोडा हागायला मुतायला घेऊन जा. ते पण तुमच्यासारखेच आहे ना, हागतात मुततात, त्यांना पण टाईम पाहिजे, पण त्याला नाही टाईम आहे. त्याला सांगा जायला. आता आला, चलू का, चला आता आले साहेब, आता मी चालली. हां चला. आता नवरात्री चालू होणार आहे म्हणून मी आज चिकनचं हे केलं, कारण की एक थोडे दिवस पहिले मी बिर्याणी केली होती आणि पोरांना बिर्याणीचे जे चिकन केलं होतं, चिकन मसाला केला होता की ते आवडलं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं मम्मी तेच रस्सावाला कर, कारण की तो चांगला वाटला होता. एवढं चांगलं खरंच मला पण चांगलं एवढं वाटलं ना की तसंच मी बनवलं चिकन. हां, आणि ह्याच्याबरोबर आम्ही राईस बनवून आणि आम्ही बघा किती म्हणजे एवढं चांगलं झालं ना, मी तुम्हाला काय सांगू. त्याची रेसिपी पाहिजे तरी मला सांगा, मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेल मी. आणि चिकन भाजून ठेवलं होतं हळद नमकमध्ये, पहिलेच ठेवलं होतं, नंतर भाजलं आणि ते ओनियन होतं ना त्याचा बरिस्ता केला होता, म्हणून त्याला टाकलं. तर हे सगळे ना चांगले एवढं झालं. ओनियन असं डायरेक्ट नाही टाकलं, बरिस्ता करून टाकलं होतं. एवढं चांगलं झालं होतं ना की पोरांना खायला ना असं वाटतं की हेच मम्मी तू बनव. नवरात्री चालू होणार की सगळे 9-10 दिवस बंद राहील, काही नाही खायचं आहे, म्हणून आज मी केलं. आणि इथे बघा रस्सा वगैरे जेवढं पाहिजे पाणी मी तेवढंच टाकून दिलं आणि खायला एवढी चव म्हणजे काय, तुम्हाला दिसायला भारी आहे तर खायला किती भारी असेल नाही का. मग सांगा तुम्ही कसं दिसतं तुम्हाला. आणि व्हिडिओ थोडी पण आवडत असेल ना माझी, आणि मराठीची प्रयत्न करते मी. आता माझी पहिलेपासून खूप सुधार झाला आहे मला वाटतं असं. हां, आणि प्रयत्न करते आणि तुम्ही थोडं लाईक सपोर्ट थोडा करा मला. हां, आणि हे बघा झालं आहे, आता राईस पण झाला आहे माझा, आता मी खाऊन घेणार आहे. चला मिळते नेक्स्ट व्लॉगला, बाय.